नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आपण 17वी कविता धबधबा याची उजळणी म्हणजेच रिव्हिजन करणार आहोत. पण या उजळणीबरोबरच आपण ही कविता कशी तालासुरात गाऊन म्हणायची ते सुद्धा पाहणार आहोत. मुलांनो, रेसिटेशनसाठीच म्हणजेच कविता पाठांतरासाठी तुम्हाला ही कविता आहे. त्यामुळे या कवितेच्या उजळणीबरोबरच रेसिटेशन करताना म्हणजेच ही कविता म्हणताना ती कशी तालासुरात गायची ते सुद्धा आज आपण शिकणार आहोत. चला तर मग 17वी कविता धबधबा तालासुरात कशी म्हणायची ते आपण पाहूया. मुलांनो, कविता गाऊन दाखवताना म्हणजेच रेसिटेशनच्या वेळेला ती कविता कशी चांगल्या प्रकारे गायची ते आपण पाहणार आहोत. याआधी आपण रीडिंग कसं करायचं म्हणजेच पाठ वाचन कसं करायचं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आपण पाहिल्या. आता आपण कविता कशी गाऊन दाखवायची त्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्यात ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम तुम्ही तुमचं नाव, तुमची इयत्ता आणि तुमचं डिव्हिजन सांगायचं आहे आणि त्यानंतर ती कविता कितवी आहे म्हणजे पुस्तकामध्ये त्या कवितेचा नंबर कितवा आहे, त्या कवितेचं नाव सांगायचं आहे. म्हणजेच आता आपली इथे कविता ही 17वी आहे, म्हणजे कविता क्रमांक 17 आणि कवितेचं नाव आहे धबधबा. आता मुलांनो, पाठ हे जे लिहितात त्यांना लेखक असं म्हणतात आणि कविता हे लिहितात त्यांना कवी असं म्हणतात म्हणजेच पोएट. मग काही कवितांच्या खाली त्या कवितेचे कवी यांची नावं दिलेली असतात, काही कवितेच्या खाली दिलेली नसतात. पण नेहमी लक्षात ठेवा, जर कवितेच्या खाली त्या कवितेचे कवी यांचं नाव असेल तर तुम्ही कविता म्हणताना त्या कवितेच्या कवींचं नावसुद्धा सांगायचं आहे. आता ही जी कविता आहे त्या कवितेच्या खाली कवीचं नाव दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही काही सांगू शकत नाही. पण यापुढे नेहमी कवितेचे जे कवी असतील जर त्यांचं नाव तिथे लिहिलेलं असेल तर तुम्ही ते नक्की सांगा आणि ते सांगितल्यानंतर तुम्ही कवितेला सुरुवात करायची आहे. कविता तालासुरात आणि अगदी नीट पाठांतर असेल तर तुम्ही नक्कीच कुठेही न अडखळता ती कविता अगदी खूप छान प्रकारे म्हणू शकता. चला तर मग आपण आता ही कविता म्हणणार आहोत. कविता 17वी धबधबा. उंच कडा धबधबा खोल खोल पडे, उंच कडा धबधबा खोल खोल पडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा. मुलांना ही कविता खूप सोपी आणि अगदी लहान आहे, त्यामुळे तुम्हाला पाठांतराला नक्कीच ती काही कठीण नाही आहे आणि तुम्ही नक्कीच तालासुरात आणि अगदी कृती, हावभाव म्हणजेच विथ ॲक्शन करून ही कविता गाल अशी मी आशा करते. मुलांनो, कविता कशी गाऊन दाखवायची हे तुम्ही शिकलात. आता आपण या कवितेची थोडीशी उजळणी करणार आहोत. याआधी तुम्ही या कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या कवितेत कवीने कोणकोणत्या कल्पना केल्यात ते सुद्धा तुम्ही शिकला आहात. तर आज आपण त्याची पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करणार आहोत. उंच कडा धबधबा खोल खोल पडे. उंच कड्यावरून हा जो धबधबा आहे तो अगदी खोल असा पडत आहे. मुलांनो, धबधबा म्हणजे काय तर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह, मग ते नदीचं पाणी असू दे किंवा संत वाहत असलेलं पाणी असू दे किंवा पावसाचं पाणी असू दे, हे उंच कड्यावरून म्हणजे डोंगर माथ्यावरून जेव्हा वेगाने असं खाली पडतं तेव्हा त्या पाण्याला काय म्हणतात, धबधबा. तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये वॉटरफॉल असंही म्हणू शकता. मुलांना, मग हा जो नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे तो जेव्हा अगदी वेगामध्ये खाली पडतो, खडकांमध्ये पडतो, तेव्हा त्या पाण्याला धबधबा असं म्हणतात. तुम्ही चित्रामध्ये सुद्धा पाहत आहात की कसा अगदी उंच कड्यावरून हा पाण्याचा प्रवाह वेगात खाली पडतो आहे आणि तो खोल असा खाली खडकामध्ये पडत आहे.
मुलांनो, हा पाण्याचा प्रवाहसुद्धा अगदी पांढरा शुभ्र असा तुम्हाला इथे दिसत आहे. आता धबधबा म्हणजे काय हे तुम्हाला कळलंच असेल. तुम्ही बहुतेक मुलं धबधब्यावर अगदी पाण्यात भिजायला गेलेला असाल, त्यामुळे धबधबा म्हणजे काय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर असा हा जो धबधबा आहे तो उंच डोंगर माथ्यावरून जेव्हा त्याच्या कड्यावरून खाली पडतो तेव्हा तो अगदी खाली खडकामध्ये खोल असा पडतो. मुलांनो, आता आपण कवितेच्या पुढच्या ओळींकडे वळणार आहोत. ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे. मुलांनो, आता आपण धबधब्याचं तुम्ही चित्र पाहिलंच होतं. उंच कड्यावरून आणि डोंगर माथ्यावरून जेव्हा हा धबधबा खाली पडतो, जेव्हा हे पाणी खाली पडतं तेव्हा अगदी पांढरं शुभ्र असं फेसाळ रंगाचं दिसतं. मग हे जे पाणी आहे ते जणू कोणी वरतून दुधाचेच घडे ओतत आहेत. म्हणजेच घडे म्हणजे काय, ते माठ, पॉट. घड्याला माठ असं म्हणतात किंवा पॉट असं सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे जे दुधाचे घडे आहेत म्हणजे ही दुधाचे जे माठ आहेत किंवा पॉट आहेत ते वरतून उंच डोंगर माथ्यावरून जणू कोणी ओतत आहेत. आणि ते खाली पडताना हे जे पाणी आहे ते अगदी दुधासारखं पांढरं शुभ्र फेसाळ असं दिसत आहे. मुलांनो, तुम्हाला मी या फेसाळ रंगासाठी, दुधासाठी एक उदाहरणसुद्धा दिलेलं. जेव्हा आपण आपल्या घरातला नळ अगदी वेगामध्ये जोरात सुरू करतो तेव्हा त्या नळातून जेव्हा अगदी वेगात पाणी पडतं तेव्हा बादलीमध्ये किंवा जमिनीवर अगदी वेगाने ते पाणी खाली पडत असतं आणि पांढरा शुभ्र असा रंग त्या पाण्याचा खाली जेव्हा ते पडतं तेव्हा दिसतो. आणि नंतर ते संथ झाल्यावर पुन्हा पाण्याचाच रंग दिसतो. तर त्याच प्रकारे हे जे धबधब्यावरून वरतून पडणारं पाणी आहे ते अगदी खूप वेगाने खाली पडत असतं. त्यामुळे ते अगदी पांढरा शुभ्र फेसाळ रंगाचं असं दिसतं. मात्र कवितेमध्ये कवीने अशी कल्पना केली आहे की जणू हे धबधब्याचं पाणी जे आहे ते वरतून कोणीतरी दुधाचेच घडे खाली ओततंय. त्यामुळे हे जे धबधब्याचं पाणी खाली पडत आहे ते जणू काही दूधच पडत आहे असं दिसतंय. धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा. बघा मुलांनो, मी आधीही सांगितलं की जेव्हा उंच कड्यावरून डोंगर माथ्यावरून हा पाण्याचा प्रवाह खाली पडतो म्हणजे धबधब्याचं पाणी जेव्हा खाली पडतं तेव्हा अगदी प्रचंड आवाज येत असतो. आपण कोणतीही वस्तू अगदी उंच कड्यावरून किंवा उंच ठिकाणावरून खाली टाकली किंवा पाडली तर अगदी ती वेगाने खाली पडते आणि खाली पडल्यावर त्याचा आवाज येतो, हो की नाही. मग हे तर एवढं पाणी उंच कड्यावरून डोंगर माथ्यावरून खाली वेगात पडत असतं. त्यामुळे जणू काही त्या धाडधाड असं आवाज करत ते खाली खडकांमध्ये पडतं. मुलांनो, दरीमध्ये धारा म्हणजे ह्या ज्या धाडधाड कोसळत आहेत, जो निमुळता भाग असतो डोंगरांमधला त्या भागाला दरी असं म्हणतात. आणि या खोल अशा दरीमध्ये जेव्हा हा धबधब्याचं पाणी धाड धाड करत कोसळतं तेव्हा खूप वेगात ते खाली खडकामध्ये दरीमध्ये पडतं आणि खूप आवाज येतो. मुलांनो, तुम्ही धबधब्याच्या ठिकाणी भेट दिली असेल तर तुम्हाला माहितीच आहे की धबधब्याच्या आसपासच्या जागेमध्ये सुद्धा या पाण्याच्या प्रवाहाचा खूप जोरात असा आवाज येत असतो. कारण हे पाणी खूप वेगामध्ये उंच कड्यावरून डोंगर माथ्यावरून खाली पडत असतं. त्यामुळे या पाण्याचा आवाजसुद्धा खूप जोरात असाच असतो. आणि म्हणूनच कवी इथे म्हणत आहे की धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा. आता धारा म्हणजेच काय, या पाण्याच्या धाराला म्हणजे उंच कड्यावरून जेव्हा हे पाणी खाली पडतं तेव्हा त्या पाण्याच्या धारा या दरीमध्ये जेव्हा धाड धाड करत कोसळत असतात. आणि म्हणूनच या पाण्याचा प्रवाहसुद्धा वेगात असतो आणि आवाजसुद्धा अगदी जोरात असतो. आता आपण कवितेच्या पुढच्या ओळींकडे जाणार आहोत. खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा. मुलांनो, जेव्हा वरतून म्हणजेच उंच डोंगर माथ्यावरून पाणी म्हणजे धबधब्याचं पाणी खाली पडतं, खाली खडकांमध्ये पडतं, तेव्हा जणू काही तेथे खाली मोत्यांचा चुरा झालेला आहे. म्हणजेच एवढा पांढरं शुभ्र असं हा पाण्याचा प्रवाह जेव्हा उंचावरून खाली खडकात पडतो
तेव्हा जणू काही मोतीच खाली विखुरलेले आहेत, मोत्यांचा चुरा खाली झालेला आहे असं आपल्याला वाटतं. मुलांनो, तुम्हाला या चित्रात दिसत आहेत की हे पांढरे शुभ्र असा हा जो पाण्याचा प्रवाह आहे उंच कड्यावरून खाली पडताना बघा तुम्हाला कसं फेसाळ असं पाणी दिसत आहे आणि जणू काही खाली खडकामध्ये मोत्यांचाच चुरा झालेला आहे. इथे चित्रात सुद्धा तुम्हाला हे मोती दिसत आहेत आणि कवीने इतकी सुंदर अशी कल्पना केली आहे की या पाण्याच्या प्रवाहाला, खडकात जे पाणी पडत आहे त्याला कवीने कशाची उपमा दिलेली आहे तर मोत्यांच्या चुऱ्याची. म्हणजेच हा जो मोत्यांचा चुरा आहे, क्रस्ट आहे, तो खाली जणू खडकांमध्ये हे मोतीच विखुरलेले आहेत. मुलांनो बघा, मी आधी सांगितलं की जेव्हा आपण नळ चालू करतो अगदी वेगामध्ये पाणी खाली पडतं तेव्हा ते बादलीमध्ये किंवा जमिनीवर सुद्धा अगदी पांढरं शुभ्र असं जेव्हा आधी पडतं तेव्हा ते दिसतं. त्याचप्रमाणे हे धबधब्याचं पाणीसुद्धा उंच कड्यावरून जेव्हा वेगाने खाली पडतं तेव्हा ते पांढरं शुभ्र असं दिसतं आणि खाली जणू काही मोतीच विखुरलेले आहेत, मोत्यांचा चुरा असा झालेला आहे असं दिसतं. आणि नंतर त्या धबधब्याचं हे जे पाणी आहे ते पुढे संत गतीने नंतर खाली वाहत जातं आणि ते नदीच्या स्वरूपात नदीला मिळतं. मुलांनो बघा, कवीने इतकी छान कल्पना या कडव्यामध्ये केलेली आहे की जणू काही मोत्यांचा चुरा खाली पडलेला आहे. अगदी या कवितेतील प्रत्येक ओळ तुम्हाला धबधब्याचं वर्णन करून देत आहे. जर तुम्ही कधीच धबधबा पाहिला नसेल किंवा धबधब्याला भेट दिली नसेल तर नक्कीच धबधब्याला भेट द्या. आणि मला वाटतं या कवितेची ही जी आपण उजळणी केलेली आहे त्यातून तुम्हाला कविता पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारे समजली आहे अशी मी आशा करते. आणि आपण आता या कवितेतले जे काही कठीण शब्द आहेत ते सुद्धा पाहूया, म्हणजे त्याची सुद्धा आपण उजळणी करूया. मुलांनो, आता आपण शब्दार्थ पाहूया. पहिला आहे कडा, कडा म्हणजे क्लिफ. दुसरा आहे धबधबा म्हणजे वॉटरफॉल. तिसरा आहे खाली, खाली म्हणजे डाऊन. आणि चौथा आहे ओत तसे म्हणजे पोर्स. पाचवा आहे घडे म्हणजे पॉट्स. सहावा आहे कोसळती म्हणजे फॉल्स. सातवा आहे दरी म्हणजे व्हॅली. आठवा आहे खडक म्हणजे रॉक. आणि नववा आहे चुरा म्हणजे क्रश पावडर. मुलांनो, या भागामध्ये तुम्ही कविता कशी गाऊन दाखवायची म्हणजेच रेसिटेशनला कुठल्या सूचना फॉलो करायच्या ते तुम्ही या भागामध्ये पाहिले आहेत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही कविता तालासुरात अगदी कृती करून म्हणजे विथ ॲक्शन करून म्हणा. आणि त्याचबरोबर या कवितेची उजळणीही आज आपण केलेली आहे, त्यामुळे ही कविता तुम्हाला आता अधिक चांगल्या प्रकारे समजली असेल. धन्यवाद.